मला माझ्या कुटुंबियांना व संभाजी ब्रिगेडच्या सहकाऱ्यांच्या जीवितास काही झाल्यास गुरुमाऊली मोरे व त्याचे 3 मुलं जबाबदार राहतील. प्रफुल्ल वाघ, संभाजी ब्रिगेड नाशिक. संभाजी ब्रिगेड नाशिकच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत मी स्वतः गुरुमाऊली व त्याच्या 3 मुलांवर भूमाता ब्रिगेडच्या तृप्तीताई देसाई यांचा संदर्भ घेऊन 100% सत्य परिस्थिती समोर ठेवून लोकांना सत्य समजावे म्हणून बोललो. मस्साजोग येथील सरपंच संतोषजी देशमुख यांच्या हत्येतील गुन्हेगार, त्यामध्ये कुख्यात गुंड असलेला धनंजय मुंडेचा सोबती वाल्मिक कराड व विष्णू चाटे हा त्या आश्रमात मुक्कामी असल्याचे 100% खरं आहे हे सांगितलंय. व त्याचबरोबर 1 वर्षांपूर्वी यांनी तत्कालीन कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य धनंजय मुंडे यांच्या मार्फत त्या संबंधित महिलेचे निलंबन करून खोटे गुन्हे व आता अचानक गायब झालेली महिलेचे अपहरण असा एकंदर क्रम राहिलेला आहे. म्हणूनच आम्हाला या महिलेने व संभाजी ब्रिगेडच्या गुप्त यंत्रणेने हे सांगितलेले आहे की हे तुमचा कधीही घातपात करतील. त्यांचे शासनातील बड्या नेत्यांशी थेट संबंध असून किंबहुना ते नेते मंडळी त्यांची निस्सीम भक्त आहे. तुम्ही सावध राहायला हवं असे निवेदन पोलीस आयुक्त संदीप कणिक यांना देण्यात आलंय. अंकुश शिंदे त्यावेळेसचे तत्कालीन सीपी आणि पंचवटी पोलीस स्टेशनचे पीआय अनिल शिंदे साहेब हे त्या ठिकाणी होते. त्या महिलेनं तक्रार गुरुमाऊलीवर केलेली होती. आज ती महिला नाशिकमधून गहाळ झालेली आहे. त्या महिलेवर खोटे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून, व्यक्ती जरी खरा असला निंबा शिरसाट, तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर खंडणीचे आरोप करून तिला जेरबंद केलं होतं. अनेक खोट्या केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या. आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, आता संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीविताला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे. त्याचे 3 पोरं आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे. स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये. आता हे बघा तुम्ही, 19/10/2023 ला दिलेलं हे पत्र आहे पंचवटी पोलीस स्टेशनला. 24 तासाच्या आत महिला तिथं तक्रारदार असताना 24 तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. तो गुन्हा दाखल झालेला नव्हता. त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून आज सारिका बाबूराव सोनवणे कुठे आहे आम्हाला देखील माहिती नाही. ती फक्त माऊलींनाच माहीत असेल आणि त्यांच्या 3 सुपुत्रांना माहीत असेल.